पावसाबद्दल सर्वात मोठी बातमी आता समोर आली आहे। अरबी समुद्राने बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले आणि त्यामुळे पुढील 4 तासांमध्ये पावसाचा धुमाकूळ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। जरी वातावरणामध्ये सध्याला या ठिकाणी आता पावसाचं वातावरण जरी नसेल तरी सुद्धा 4 तासांमध्ये मुसळधार पाऊस या ठिकाणी आता पडणार असल्याची आत्ताच बातमी समोर आली आहे। आता पंजाबराव डब जे हवामान अभ्यासक आहेत त्यांनी सुद्धा महत्त्वाची माहिती दिली आहे। तसेच हवामान खात्याकडून सुद्धा पावसाचा इशारा या 17 जिल्ह्यांना पुढच्या 4 तासांनंतर देण्यात आला आहे। मुंबईकडून या महत्त्वाच्या 17 जिल्ह्यांमध्ये पाऊस पुढच्या 4 तासांमध्ये धुमाकूळ घालणार आहे। यामध्ये नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहणार आहेत। सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचं तुम्हाला पुढच्या 4 तासांमध्ये या जिल्ह्यांत बघायला मिळेल। आत्ताच हवामान खात्याने सर्व शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी नवीन अंदाज जाहीर केला आहे। त्यामध्ये पुढच्या 4 तासांनंतर या 17 जिल्ह्यांमध्ये तुफान पावसाला सुरुवात होणार असल्याची बातमी समोर आली आहे। जरी वातावरणात तुम्हाला ऊन दाखवत असेल, जरी वातावरण कोल्ड जाणवत असेल तरी सुद्धा पुढच्या 4 तासांमध्ये काळे काळे ढग तयार होऊन मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे। मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग ज्यांनी पेरणी केली आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे। ढगफुटीचा इशारा देण्यात आला आहे। विनाकारण घरातून बाहेर पडू नका, अशा प्रकारची परिस्थिती अनेक जिल्ह्यांमध्ये होऊ शकते। 4 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाच्या माध्यमातून कुठे कुठे देण्यात आला आहे। पावसाबद्दल चिंता करायला लावणारी बातमी म्हणावी लागेल। हवामान खात्याकडून गंभीर इशारा अनेक भागांना देण्यात आला आहे। काही भागांमध्ये रेड अलर्ट तर काही भागांमध्ये येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। पुढील 4 तासानंतर आज मोठ्या गारपिटीसह वादळी वाऱ्याचा देखील धोका वर्तवण्यात आला आहे। आजपासून परत एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये आज नेमकं किती वाजता पावसाला सुरुवात होणार आहे, गारपिटीचे कोणते जिल्हे वर्तवण्यात आलेत, वादळी वाऱ्याचा धोका कोणत्या जिल्ह्याला वर्तवण्यात आला आहे, रेड अलर्ट कोणत्या जिल्ह्याला वर्तवण्यात आला आहे, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी सॅटेलाइटद्वारे संपूर्ण महाराष्ट्राचे एक अधिकृत फोटो काढण्यात आला आहे। ज्या फोटोचे चित्र इतकं भयानक आहे ते पाहून हवामान तज्ज्ञांची जसे की पंजाबराव डग यांची सुद्धा झोप उडाली आहे। यामध्ये तब्बल 1000 किलोमीटर लांबीचा एक वादळी ढग जो सध्याला काळा काळा ढग आहे आणि ज्यामध्ये भरपूर पाणी भरले आहे, ही ढगांची फौज महाराष्ट्राच्या हद्दीत शिरताना आणि मुंबईकडून वेगाने येताना दिसायला मिळाली आहे। हा धोका सर्वात महत्त्वाचा म्हणजे पुढील 4 तासानंतर होणार आहे। पुढच्या 4 तासानंतर पावसाला मोठ्या सुरुवात होईल। त्यानंतर लगेचच वादळी वारा आणि अचानक मध्यरात्रीच्या सुमारास काही भागांमध्ये अतिवृष्टी होऊन ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये आज भीतीचं वातावरण तयार झालं आहे। वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 120 किलोमीटर आहे। मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग प्रचंड राहील। ज्यांची घरं कच्ची आहेत त्यांनी तातडीने सुरक्षित इमारतींचा आडोसा घ्यावा। पश्चिम मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पट्ट्यात अनेक पिकांना मोठा धोका आहे। विदर्भ आणि खानदेशमध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, जळगाव, धुळे या जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। सगळ्यात महत्त्वाचं फक्त तुमच्याकडे 4 तास बाकी आहेत। या 17 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, गारपीट आणि वादळी वाऱ्याचा मोठा धोका आहे। ही बातमी हलक्यात घेऊ नका, सावध राहा, सुरक्षित राहा। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी यश अलदार न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तसेच नवीन व्हिडिओचे अपडेट सर्वात आधी मिळण्यासाठी बेल आयकॉनही ऑन करा। तुमचा विश्वास आणि पाठिंबा हीच आमची सर्वात मोठी प्रेरणा आहे। पाहत रहा यश अलदार न्यूज, कारण इथे मिळते प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्वात आधी आणि सविस्तर। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।